ऐक ना, मी तुला सगळी तयारी करून देतेच, पण या अशा अवस्थेत तुला जाता येईल? त्रास होणार नाही ना? वहिनी, तुम्ही काळजी घ्या स्वतःची. आणि मला तर वाटतंय तुम्ही लवकरात लवकर निघायला हवं, कारण तुमचा 6वा महिना चालू आहे आता. हो, पण मला तुझी भैरवीजींबरोबरची जुगलबंदी ऐकायला थांबायचं होतं सावली. वहिनी, ते आता होणार आहे की नाही मला माहित नाही. तुम्ही प्लीज त्यासाठी थांबू नका. हे महत्वाचं आहे. तुमचं जाणं महत्वाचं आहे. कुलदेवीने स्वतःहून स्वप्नात येऊन तुम्हाला बोलवलंय. तुम्ही प्लीज लवकरात लवकर जा. आणि जर का जुगलबंदी झालीच तर त्याचे सगळे डिटेल्स मी तुला फोनवर कळवेन. मग तर झालं. कसलं टेन्शन घेतेस उगाच. आणि मी सांगते ना, जर का झालीच ना जुगलबंदी, तर हिचा सच्चा सूरज जिंकेल. बरं ऐक, एकटी जाऊ नकोस, राजकुमारला बरोबर घेऊन जा. हो, सांगितलंय मी यांना, ते येणार आहेत. अरे वा. मी काय म्हणते, आता बाहेर जाताच आहात तुम्ही, तर 1-2 दिवस आणखीन जाऊन या, फिरून ये कुठेतरी. तुला सुद्धा बरं वाटेल. देवा, माझ्या घराला, माझ्या सगळ्या कुटुंबाला असंच आनंदात ठेव, सुखी ठेव. तुझी कृपा असू दे आमच्या सगळ्यांवर. तिलोत्तमा, त्या भैरवीचं काही कळलं का पुढे? म्हणजे मी न्यूज चेक करतोय, काही अंदाजच येत नाहीये. मी तुम्हाला सांगू, या पोरीचं काय चाललं ते मला कळत नाही. हिनी का म्हणून आव्हान स्वीकारलं? ती भैरवी कशी आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मी खरं सांगू, कधी कधी ना हिचाच आगाऊपणा नडतो. तिलोत्तमा, तिने पूर्ण विचार करून काहीतरी केलं असणार ना सावलीने. तिलोत्तमा, तुझ्याशी बोलतोय मी. तुझं काय चाललंय फोन मध्ये? अमृता आणि राजकुमार चाललेत ना आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाला. सो माझी अशी इच्छा आहे की त्यांच्या दर्शनाचं, प्रवासाचं सगळं काही मी करावं. नाही, चांगलंच आहे. पण म्हणजे राजकुमारला स्वीकारलेस तू? काय बोलताय तुम्ही? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी काही स्वीकारलं वगैरे नाही त्याला. पण मग बुकिंग का करतेस? असं म्हणतात की जर का कोणी कुलदैवतेच्या दर्शनाला जात असेल आणि आपला काही हातभार त्यात लागला तर आपल्यालाच मिळतं ना त्याचं पुण्य. म्हणून करते बुकिंग. ठीक आहे, मिळवूया पुण्य. तिलोत्तमा, जर मी तुला ओळखत नसतो ना तर हे सगळं खरं वाटलं असतं मला. अहो पण पुण्य मिळवते. सावली वहिनी, काय झालं? सावली वहिनी, मगाशी ताराचा फोन आला होता. ती फोनवर खूप रडत होती. सावली वहिनी, तिला नाही राहावं ते आता तिकडे. तिला लवकरात लवकर आपल्या घरी परत यायचंय. सावली वहिनी, तुला खोटं वाटेल, रोज 10-10 वेळा फोन करते ती मला. आणि मलाही आता असंच वाटतं की ताराने लवकरात लवकर आपल्या घरी परत यायला हवं. हे बघा सोम भाऊजी, मला तुमचं म्हणणं पटतंय, पण असं काही करून नाही चालणार ना. हो हो हो, मला मान्य आहे, काही करून अजिबात चालणार नाहीये. पण प्लीज माझी ना एक रिक्वेस्ट आहे. तू मॉम समोर शब्द टाक. मला खात्री आहे ती तुझं नक्की ऐकेल. हवं तर सावली वहिनी, मी तुझ्यासमोर हात जोडतो, प्लीज. नाही हो, काय करताय? मी तिलोत्तमा मॅडमचा मूड बघून बोलेन त्यांच्याशी, पण आता लगेच नाही बोलू शकत. कारण नुकताच सारंग सरांनी त्यांच्या पुढे विषय काढला होता, तर त्या खूप चिडल्या आणि त्यांनी स्पष्टपणे नाही असं सांगितलंय. तर मी पुन्हा लगेच तो विषय काढला ना तर त्या आणखी संतापतील आणि तारा मॅडमच्या घरी येण्याचा मार्ग कायमचा बंद होईल. म्हणूनच म्हणते, मला थोडा वेळ द्या, मी बोलेन त्यांच्याशी. हो हो, ठीक आहे. सावलीवानी, भूकंप आलाय. भूकंप? मला तर इथे नाही जाणवला. इथे कसं जाणवेल? खाली आलाय. अरे बबलू, नीट सांग ना काहीतरी. महामाया आली. कोण? भैरवी माई. तुम्ही खाली जाऊ, मी बाकीच्यांना बोलून आणतो. हा, चला चला. नाही, तुम्ही या, बसा तुम्ही. बसायला आले नाहीये मी इथे. तुझी गुरु आहे ना मी. तुला एक नवीन धडा शिकवायला आले इथे. असं का बोलताय तुम्ही? मग तुला काय वाटलं ग सावली? हा, तुझ्या धमक्यांना मी घाबरेन? भैरवी वजे मी.
कोणाच्या धमक्यांना अशी घाबरत नसते. ही भैरवी ना हरते ना कोणापुढे झुकते. तू इथे काय करतेस भैरवी? तुझी हिंमत कशी झाली परत इथे यायची? आणि का त्रास देतेस तू आम्हा सगळ्यांना? काय काय मिळणार आहे तुला? माझा गेलेला मान. तुझ्या या सुनेने अख्ख्या जगासमोर माझ्या घराण्याची इज्जत जी मातीत घातलीये ना, तोच मान परत मिळवायचा आहे मला. तुमचा मान तुम्हीच घालवलाय. सावलीने काही केलेलं नाही. तिने फक्त तिचं काम केलंय. तिने तिचं काम केलंय ना, मग आता मी माझं काम करणार आहे. या सावलीला नाही अख्ख्या जगासमोर अद्दल घडवली ना, तर नाव नाही सांगणार. माई काय झालंय तुम्हाला? शिष्य आहे मी तुमची. तुम्हीच मला संगीताची विद्या दिलीत ना, मग तुम्हाला तुमच्या शिष्याला संपवण्यात कसा काय आनंद मिळू शकतो? हे बघा माई, आपलं हे नातं असं नका संपवू प्लीज. नातं? कुठलं नातं? ते नातं तर तू त्याच दिवशी संपवलंस सावली, ज्या दिवशी तू माझ्या विरुद्ध उभी राहिलीस. ठीक आहे, पण आता तुझ्याही हातून एक खूप मोठी चूक झाली आहे सावली. मी दिलेलं आव्हान स्वीकारून खूप मोठी चूक केलीस. आणि आता जर हरलीस ना सावली, तर कायमचं गाणं सोडावं लागेल तुला. आहे मंजूर? आणि सावली जिंकली तर ही भैरवी वझे सावली देईल ती शिक्षा भोगायला तयार आहे. बस ना भैरवी, बस कर. सोड तुझा हट्ट. नाही सोडणार, मुळेच नाही सोडणार. या मुलीने अख्ख्या जगासमोर माझ्या घराण्याचा जो मान घालवलाय ना, तो मान परत मिळवल्याशिवाय आता मी शांत बसणार नाही. तो मान हिला हरवून मी परत मिळवणार आहे. तयार राहा सावली. आता आपली भेट होईल ते थेट संगीत मुकाबल्यातच. भेटूच.